नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे इंग्रजी. इंग्लिशमधला आपला जो चॅप्टर आहे मुलांना तो आहे 3.4 द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना. म्हणजेच व्हेरोना या सिटीमधील दोन जेंटलमेनची ही काय आहे तर एक स्टोरी आहे जी आज आपल्याला अभ्यासायची आहे. चला मग मुलांना सुरुवात करूया. हे जे व्हेरोना एक सिटी आहे त्या सिटीमधील दोन असे तरुण आहेत, दोन असे मुलं आहेत ज्यांच्याबद्दल ही काय आहे तर एक स्टोरी आहे. तर पहा मुलांना, ही एक सत्य घटनांवर आधारित अशी काय आहे एक स्टोरी आपल्याला इथे काय करायची आहे तर अभ्यासायची आहे. मग इथे आपल्याला या स्टोरीमधून काय बरं शिकायला मिळणार आहे ते देखील आज आपण मोठ्या उत्सुकतेने काय करणार आहोत त्याची वाट बघणार आहोत. तर एजी क्रोनिन हे काय आहे, हे कथाकार आहेत आणि हॅज व्हेरी वेल कार्व्ड द आयडिया ऑफ सेल्फलेस help and explain the importance of dedication towards relationship in the story The Two Gentlemen of Verona. आता हे व्हेरोना जे आहे ते काय आहे तर एक सिटी आहे आणि सिटीमध्ये काय घडलेलं आहे तर एक गोष्ट अशी घडलेली आहे जी मनाला हादरवणारी अशी ही काय आहे एक स्टोरी इथे ह्या लेखकाने नोंद त्याची केलेली आहे. बघा, द टू बॉयज नेम निकोला अँड जेकोपो. हे निकोला आणि जेकोपो नावाचे काय आहेत तर दोन मुलं आहेत हू डू numerous things to earn money only to pay for their sister's treatment who suffers from tuberculosis of the spine. आता दोन मुलं होते, कोण मुलं होते ते तर जे दोन मुलं होते ते होते निकोला अँड जेकोपो. हे जे दोन मुलं होते ते कुठल्या सिटीमध्ये राहत होते तर ते व्हेरोना या सिटीमध्ये राहत होते आणि त्यांच्याबद्दलच काय आहे तर ही एक स्टोरी आहे. आणि त्या दोन मुलांची जी बहीण आहे तर पहा मुलांना, आपल्याला इथे जी स्टोरी आहे ते आपल्याला आज इथे अभ्यासायची आहे, ज्याच्यामध्ये हे जे दोन मुलं आहे कुठले तर एक निकोला आणि एक जेकोपो हे दोन जे मुलं आहे ते त्यांची बहीण त्यांची ट्रीटमेंट, तिला क्षयरोग झालेला आहे आणि तिच्या ट्रीटमेंटसाठी हे दोघं काय करत आहेत तर ते दोघं पैसे जमवत आहे आणि तेही वेगवेगळं काम करून. कुठलं काम लहान आहे कुठलं काम मोठं आहे याचा विचार न करता हे दोघं मुलं काय करत आहे तर पैशांची काय करत आहेत जपवणूक करत आहेत. ते स्वतः मात्र एका शेल्टर खाली राहत आहे, आडोशाला राहत आहे आणि मिळेल ते काम करत आहेत आणि आपल्या बहिणीची जी ट्रीटमेंट आहे ते करत आहे. आणि ही जी धडपड आहे त्या मुलांची एका कथाकाराने काय केलेलं आहे तर त्या कथाकाराने ती नोंद केलेली आहे. म्हणजेच त्याने बघितलेलं आहे की दोन भाऊ जे आहेत ते काय करत आहेत त्याच्या बहिणीला त्याच्या बहिणीची जी ट्रीटमेंट आहे ती करण्यासाठी अतिशय धडपड करत आहे. तर अशा प्रकारची ही जी स्टोरी आहे ती हे जे लेखक आहे कुठले आहेत तर एजी क्रोनिन हे जे कथाकार आहेत त्यांनी त्यांच्याबद्दल काय केलेलं आहे एक ही गोष्ट जी आहे ती मांडलेली आहे. आणि अतिशय मनाला भेदरणारी म्हणजेच मनाला अगदी लागणारी भेडणारी अशी काय आहे तर ही एक स्टोरी आहे, कहाणी आहे जिचं एक्सप्लेनेशन आता आपण इथे घेणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे एक कथाकार जो आहे तो आपल्याला इथे दिसत आहे. तर द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. आता आल्प्स नावाचं काय आहे तर एक पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या पायथ्याखालून हे जे नॅरेटर म्हणजेच कोण तर कथाकार, हे जे कथाकार आहेत ते जाताना आपल्याला दिसलेले आहे. त्यानंतर हे जे कथाकार आहे ते आपल्याला त्या जे आल्प्स पर्वत आहे त्याच्या पायथ्याशी हे काय करत आहे तर थांबलेलं आहे. तिकडनं जाताना म्हणजेच आपल्याला इथे काय करत आहे तर त्या पायथ्याशी आल्प्स या पर्वताच्या पायथ्याशी ते गाडीने पुढे जात आहे. मग इथे आपल्याला काय स्पष्ट दिसून येत आहे की हे जे कथाकार आहे साहजिकच आहे त्यांची जी कल्पनाशक्ती जी असते ती कशी असते तर ती खूप विस्तारित असते. म्हणून हिअर इज व्हेन ही फर्स्ट encounters the two brothers selling wild strawberries.
आता पहिल्यांदाच त्यांना काय भेटलेलं आहे, ज्या दोन मुलांबद्दल आपण बोलत होतो, निकोला आणि जॅकोबो, हे जे दोन मुलं आहेत ते त्यांना कुठे भेटलेले आहेत, तर ह्या आल्प्स पर्वताच्या खालीच, म्हणजेच हे जेव्हा ड्राईव्ह करत होते तेव्हाच तिथे जे दोन मुलं होते ते स्ट्रॉबेरी विकताना इथे त्यांना पहिलंच त्यांची इथे मीटिंग झालेली आहे. इथे एन्काउंटर म्हणजेच काय आहे, तर भेट होणं. एन्काउंटर्स म्हणजेच काय, कुणाला मारणे वगैरे नाही, तर इथे अर्थ आहे की भेट होणे. पहिल्यांदाच हे जे लेखक आहे म्हणजे कथाकार आहे आणि ते जे दोन मुलं आहेत जे धडपड करत होते कशासाठी, पैसा मिळवण्यासाठी आणि त्या पैशातून आपल्या बहिणीची ट्रीटमेंट करण्यासाठी, हे जे दोन मुलं आहेत निकोला आणि जॅकोबो, हे दोन्ही मुलांची भेट जी आहे ते कुणासोबत झालेली आहे, तर हे नॅरेटिव्ह जे आहे म्हणजे हे जे कथाकार आहे त्यांच्यासोबत त्यांची पहिल्यांदा जर कुठे भेट झाली असेल तर ते कुठे झालेले आहे, आल्प्स हे जे पर्वत आहे त्याच्या पायथ्याशी पहिल्यांदा त्याची काय झालेले आहे, भेट झालेली आहे. आणि ते दोन मुले इथे काय करताना दिसत आहे, तर कथाकाराला इथे ते दोन मुलं स्ट्रॉबेरी जी आहे ती विकताना दिसत आहे. नंतर आपण पाहू शकतो, इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रुट्स. आता जे ड्रायव्हर आहेत कुणाचे, तर ज्या कथाकाराचे, ते कथाकार म्हणतात की तुम्ही हे जे फ्रूट्स आहेत ते का बरं विकत घेत आहेत, तर कथाकाराचा जो ड्रायव्हर आहे त्याने काय केलेलं आहे, अलाउड केलेलं नाहीये ते जे फ्रूट्स आहे घेण्यासाठी. मग ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्रायव्हर्स टुवर्ड्स द टाउन. तरी देखील कथाकाराने काय केलेलं आहे, तर ड्रायव्हरचं न ऐकता त्यांनी जी फ्रूट्सने भरलेली जी बास्केट आहे, फळांनी भरलेली जी बास्केट आहे ती विकत घेतलेली आहे. कारण हे दोघंही मुलं जे आहेत ते एवढं मेहनत करताना इथे दिसत आहे, म्हणून कथाकाराने काय केलेलं आहे, तर दोन्ही जी बास्केट आहे त्या विकत घेतलेल्या आहे फ्रूट्सने भरलेली. दीज सीन्स एम्फायझेस ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोविंग इंटिमेसी बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉयज. ही जी भेट होती ही पहिलीच भेट होती कुणामधली, तर जो कथाकार आहे ते आणि हे जे दोन बॉयज आहेत त्यांच्यामधली ही काय होती, तर पहिलीच भेट होती. आणि त्या पहिल्या भेटीतच ड्रायव्हर काय म्हणत आहे की हे जे रस्त्यावरती फ्रूट्स जे विकले जात आहे तुम्ही ते काय करायचे आहे, तर घ्यायचंच नाही आहे. जरी त्यांनी ड्रायव्हरने जरी मनाई केली असली तरी सुद्धा यांनी काय केलेलं आहे, तर कथाकारांनी त्याला न जुमानता ते फ्रूट्स जे आहेत त्याच्याकडनं घेतलेले आहेत. नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. आता पुढच्या दिवशी काय झालेलं आहे की जे दोन बॉयज स्ट्रॉबेरी विकत होते तेच आता दोन बॉयज कथाकाराला कुठे दिसलेले आहेत, तर कथाकाराला ते दोन बॉयज आता शूज पॉलिश करताना दिसलेले आहे. दिस अमेझेस द नॅरेटर. आता त्यांना वेगळं काहीतरी वाटलं. त्यांना आता इथे काय वाटलेलं आहे, तर असं वेगळेपणा इथे त्यांना दिसून आलेलं आहे की हेच दोन जे मुलं आहेत त्यांना मी काल पाहिलं होतं, ते मुलं जे आहे फ्रूट्स विकत होते आणि आज जे मी बघतो आहे तर हे मुलं काय करत आहेत, तर शूज पॉलिश करत आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या घटना यांनी काय केलेल्या आहेत, तर पाहिलेल्या आहे. आणि बघा इथे खूप आपल्याला काय दिसत आहे, रश दिसत आहे. आणि त्या मुलांना लहान मोठेपणा कुठल्याही कामामध्ये न बघता फक्त आपण मिळेल ते काम करायचं आणि पैसे एकत्रित करून त्यांची जी बहीण आहे जिला क्षयरोग झालेला आहे ते बरं करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पैसे एकत्र करायचे आहेत. म्हणून दिस इज वेन दे रिव्हल द फॅक्ट दॅट दे डू अनमेअर्स काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. ते कशाचीही पर्वा न करता ते काय करत होते, तर मनी म्हणजे पैसा एकत्र करण्याची धडपड जी आहे ती फक्त हे जे दोन मुलं आहेत ते त्यांच्या बहिणीसाठी इथे करत आहेत. मग इथे ते हा विचार करत नाहीये की आता मी फ्रूट्स विकलेले आहेत तर तोच बिझनेस मी पुढे कंटिन्यू ठेवणार आहे. मिळेल त्या वेळेला मिळेल ती कामं ह्या मुलांनी करायला सुरुवात केलेली आहे. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आता हे जे सगळं कामं आहे ते बघून, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आल्प्स पर्वताच्या खाली तेव्हा पायथ्याशी जेव्हा नॅरेटर म्हणजेच कथाकार आणि जे दोन मुलं आहेत त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा एवढी ओळख किंवा एवढा सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या मनामध्ये नव्हता.
पण आता मात्र तो निर्माण झालेला आहे, कारण आता ही त्यांची दुसरी ते तिसरी भेट असल्यामुळे आता कुठेतरी त्या मुलांबद्दल त्यांच्या मनामध्ये काय निर्माण झालेले आहे, कुठेतरी दया निर्माण झालेली आहे, सॉफ्ट कॉर्नर जे आहे ते निर्माण झालेलं आहे लेखकाच्या मनामध्ये. मग he finds them to be innocent, serious, pleasant and earnest. आता त्यांनी असं बघितलेलं आहे त्यांच्यामध्ये, त्यांनी जे दोन मुलं आहेत जे काय करत आहेत तर मिळेल ते काम करत आहेत पैसे एकत्र करण्यासाठी, तर त्या मुलांचा प्रामाणिकपणा तसेच त्यांचा सच्चेपणा आणि त्यांची जी समर्पित भावना आहे त्या सगळ्यांच ज्या काही त्यांची क्वालिटी आहे ही कुणाच्या लक्षात आलेली आहे, तर हे त्यांचे जे गुण आहेत ते आता नॅरेटर म्हणजेच जो कथाकार आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ही मुलं कशी आहेत, खूप प्रेमळ आहेत, खूप इनोसेंट आहे, तसेच ते सिरियस आहे कामाबद्दल आणि ते खूप आनंदी आहेत, तसेच ते कसे आहेत तर खूप सच्चे आहेत, मनाने कसे आहेत ते तर खूप सच्चे आहे, असं आता हे जे नॅरेटर आहे जे कथाकार आहे त्यांना हे दिसून आलेलं आहे. तर मुलांना आपली जी लाईन होती ती आहे की द बॉयज आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. आता इथे आपण बघितलेलं होते की जो कथाकार आहे त्याने ह्या दोन मुलांना किती वेळा बघितलेलं आहे तर 2 ते 3 वेळा त्याने कथाकाराने काय केलेलं आहे तर ह्या कष्टाळू मुलांना बघितलेलं आहे. पहिलीच जेव्हा त्यांची भेट झाली होती ती कुठे झाली होती तर ती झाली होती अलाप्सिया हा जो पर्वत आहे याच्या पायथ्याशी त्यांची भेट झालेली होती आणि ते काय करत होते तर ते स्ट्रॉबेरीज जे आहे ते विकत होते. ज्या काही गाड्या जात होत्या रस्त्यावरून तिथे जेव्हा जो सिग्नल होता तिथे ते लोक काय करायचे तर जे फ्रूट्स आहे, स्ट्रॉबेरीज आहे, मँगोज आहे, इतर जे फ्रूट्स आहे ते काय करत होते तर विकत होते. आणि तिथेच कुणाची भेट झालेली आहे तर नॅरेटर म्हणजेच कथाकार आणि हे जे 2 कष्टाळू मुलं आहेत त्यांची भेट झाली होती. मग काही कालांतराने काय झालेलं की त्यांची पहिली तर भेट अलाप्सिया पर्वताच्या पायथ्याशी झालेलीच, पण दुसरी भेट जी आहे ती मार्केटमध्ये देखील झालेली, जेव्हा ते काय करत होते तर शूज जे आहे ते पॉलिश करत होते. मग तेव्हा कथाकार जो आहे त्यांच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर त्यांच्याविषयी तयार झाला होता की ह्या मुलांना कुठलंही काम लहान किंवा मोठं असं काही ते काय करत नाही, तर कुठलंही लहान मोठं काम जे आहे ते मानत नाहीत. हे मुलं कशा आहेत तर कष्टाळू आहे, प्रत्येक कामामध्ये समाधान मानणारे आहेत. पण हे सगळं का ते मुलं करत होते तर आपल्याला माहीत आहे की त्याची जी बहीण आहे ती कशी होती, आजारी होती. त्यामुळे त्या मुलीच्या त्यांच्या बहिणीच्या जो काही खर्च येणार होता, उपचार खर्च येणार होता, त्यासाठी हे जे 2 मुलं आहेत ते काय करत होते, काबाड कष्ट करताना आपल्याला इथे दिसून येत आहे. मग दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. आता एके दिवशी त्यांनी बघितलं की जेव्हा त्यांची फर्स्ट मीटिंग झाली होती अलाप्सिया पर्वताच्या पायथ्याशी, त्यानंतर त्यांनी जे शूज आहे ते पॉलिश करताना देखील त्या मुलांना बघितलेलं आहे. आणि आता जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा ते मुलं काय करत होते तर अक्षरशः न्यूजपेपर जे आहे ते विकत होते. म्हणजेच पडेल ते काम जे आहे ते हे मुलं काय करत होते करायचे. आणि यामुळेच काय झालेलं आहे की हे जे कथाकार आहेत त्यांच्या मनामध्ये ह्या मुलांविषयी एक सॉफ्ट कॉर्नर जे आहे ते रेडी झालेलं होतं. वन डे when the narrator asks if he can help them in any way, त्यांना असं वाटलेलं की आता मी ह्या मुलांना काय करायला पाहिजे, काहीतरी मदत ही करायला पाहिजे. मग त्यावर हे जे कथाकार आहे त्यांनी त्या मुलांना विचारलं की मी तुमची काही मदत करू शकतो का. आणि मग ते मुलं त्यावर काय म्हणालेले आहे पहा, हे त्याचा जो कष्टाळूपणा आहे तो ह्या मुलांचा लेखकांनी पाहिलेला आहे आणि ते स्वतःहून काय म्हणत आहे की मी तुम्हाला काही मदत करू शकतो का. त्यावर हे मुलं बघा काय म्हणत आहे की दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज पोलॅटा. आता इथे त्यांचं एक गाव आहे, त्या गावाचं नाव काय आहे तर पोलॅटा हे काय आहे
त्या मुलांच्या गावाचं नाव आहे. तुम्ही आमच्यावर एवढीच कृपा करा की आम्हाला काय करा की आमचं जे गाव आहे, इथून जवळच गाव आहे आमचं, त्या गावाला तुम्ही आम्हाला काय करा, लिफ्ट आम्हाला देणार का, तुमच्या गाडीमध्ये आम्हाला तिथपर्यंत सोडणार का, असं लेखकाला ह्या दोन मुलं काय म्हणत आहे, रिक्वेस्ट करत आहे की आम्हाला आमच्या गावापर्यंत तुम्ही सोडू शकणार का. मग त्यावर बघा जे कथाकार आहे ते काय म्हणत आहे की ह्या दोन मुलांना कुठे जायचं होतं, त्यांच्या गावी जायचं होतं, पोलाटा या गावी. मग त्यावर लेखक म्हणत आहे, द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नॅरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे अंटिल दे रिटर्न विदिन अ हवर. आता लेखकाने काय केलेलं आहे की त्या दोन मुलांना घेऊन ते त्यांचा जो रस्ता आहे तो जिकडे कथाकाराला जायचं होतं तिकडे कथाकार न जाता कुठे गेलेला आहे, तर तो ह्या दोन मुलांच्या गावी गेलेला आहे. आणि ह्या दोन मुलांचं जे गाव आहे पोलाटा, हे जे गाव आहे ते त्यांच्या रस्त्यामध्ये पडत नसताना देखील त्यांनी काय केलेलं आहे, टर्न घेऊन ते ह्या मुलांची मुद्दामून मदत करण्यासाठी कुठे गेलेले आहे, तर पोलाटा या गावी गेलेले आहे. आणि मग एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग समोर ह्या कथाकाराला त्या दोन मुलांनी काय करायला सांगितलेलं आहे, तर थांबायला सांगितलेलं आहे. आणि म्हणतात की तुम्ही इथे थोडा वेळ थांबा, आम्ही काय करतो तर या बिल्डिंगमध्ये जाऊन येतो. समोरच काय आहे, तर एक कॅफे आहे, तुम्ही त्या कॅफेमध्ये बसा आणि विदिन तुम्ही काय करा की अर्धा एक तास तुम्ही वेट करा, तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. असं कोण म्हणत आहे, तर हे जे दोन नम्रपणे मुलं त्या कथाकाराला म्हणत आहे की आमचं थोडं ह्या बिल्डिंगमध्ये काम आहे आणि आम्ही तिकडे काय करणार आहोत, तर भेट देऊन येणार आहोत. मग In Graceness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. आता जी इमारत होती ती इमारत कशाची होती, तर ती हॉस्पिटलची इमारत होती. हे कोणी नोटीस केलेलं आहे, तर कथाकाराने नोटीस केलेलं आहे की ही जी इमारत आहे ती काय आहे, तर ती एक हॉस्पिटल आहे. मग आता हे दोन मुलं नेमकं हॉस्पिटलमध्ये का बरं गेले असतील, तर याचा शोध घेण्यासाठी हे जे कथाकार आहे त्या बिल्डिंगमध्ये गेलेत आणि त्यांनी शोध लावला की हे दोन मुलं जे आहे नेमकं ह्या हॉस्पिटलमध्ये कशासाठी गेलेले आहेत. याची जी उत्सुकता होती ती कुणाला होती, कथाकाराला होती. हे जे दोन कष्टाळू मुलं आहे, प्रामाणिक मुलं आहेत आणि अगदी कसे आहेत, तर अगदी सच्चेपणा त्यांच्या बोलण्यामध्ये आहे. मग असं असताना हे मुलं का बरं हॉस्पिटलमध्ये गेले असतील, तर यासाठी ह्या दोन मुलांच्या मागोमाग कोण गेलेला आहे, तर हे कथाकार देखील गेलेले आहे. मग ऑन peeping thus a room led by a nurse, we realize that boys are talking to a girl who resembles them. आता जे मुलं आहेत ते कुणाजवळ गेलेले आहे, पेशंट जवळ गेलेले आहे. आणि ती पेशंट कोण होती, तर त्यांची बहीण होती. आणि मग जेव्हा लेखक त्यांच्या मागोमाग आले, त्या दोन मुलांच्या मागोमाग आलेले आहेत, तेव्हा हे जे दोन मुलं आहेत त्यांच्या सारखीच दिसणारी एक तिसरी जी मुलगी आहे तिच्याशी काय करत होते, तर बोलत होते. आणि मग लेखकाची हिंमत झाली नाही की आपण डायरेक्ट काय करावं, की पेशंट जवळ जावं आणि त्यांना त्या मुलांना विचारावं. मग कथाकाराने काय केलं असेल, तर जी नर्स आहे तिला कुणाबद्दल विचारलेलं आहे, तर ह्या तिघांबद्दल कथाकाराने काय केलेलं आहे की विचारलेलं आहे की नेमकं हे इथे जो काही प्रकार घडत आहे ते काय आहे. तर इथे जे काही तुम्हाला मुलं आलेले आहेत तर त्यांच्या बहिणीला काय झालं आहे, ही सगळी डिटेल्स जी आहे ती कुणाला विचारली जात आहे, तर नर्सला विचारली जात आहे. आणि कोण विचारत आहे, तर हे जे कथाकार आहे ज्यांच्या मनामध्ये ह्या दोन कष्टाळू मुलांबद्दल काय तयार झालेलं आहे, तर एक सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला आहे. म्हणून अगदी उत्सुकता त्यांची ताणली होती की नेमकं हे जे दोन मुलं आहे ते ही इथे कशासाठी बरे येत असतील. मग ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग अँड द आस्क्स द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉयज. त्यांना जे कथाकार होते त्यांना आवडलं नाही की मी ह्या तिन्ही मुलांच्या जवळ जावं, त्यांच्यामध्ये इन्क्लूड व्हावं आणि त्यांच्याबद्दल मी काही विचारपूस करावी. म्हणून त्यांनी जी नर्स त्यांच्यावर देखरेख करत होती त्यांनाच त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्ट विचारलेलं आहे की मला तुम्ही ह्या मुलांबद्दल काही सांगू शकता का. आणि मग बघा इथे
जे नर्स आहे ते काय सांगत आहे, दिस इज वेन द नर्स टेल हिम देअर हर्ड रीडिंग स्टोरी अबाउट देअर फादर बिंग किल्ड इन अ वॉर. ह्या मुलांचे जे फादर आहे ते कशामध्ये गेले, तर जो वॉर आहे म्हणजे युद्ध आहे, त्या युद्धामध्ये ह्या मुलांचे जे वडील आहेत ते काय झालेले आहे, मृत झालेले आहेत, ते इथे एक्सपायर झालेले आहेत. मग त्यांची जी आई आहे ती सुद्धा नाही आहे. त्यांचे जे पूर्ण कुटुंब आहे ते कशामध्ये गेलेलं आहे, तर एक जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा त्यांचं जे कुटुंब आहे तिथे ते देखील उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांचं जे घरदार आहे ते देखील काय झालेलं आहे, तर उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि मग लेखक असे म्हणत आहेत नर्सला की नेमकं ह्या मुलीला काय बरं झालं असेल, तर अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉयड in the war and their sister suffering from tuberculosis. आता इथे त्या नर्स काय म्हणत आहे की त्यांचं जे घर आहे, राहतं घर आहे, ते देखील डिस्ट्रॉय झालेलं आहे, म्हणजे तुटलेलं आहे, ते देखील गेलेलं आहे. आणि त्याचे जे सिस्टर आहे ती कशाने सफर करत आहे, म्हणजे तिला काय झालेलं आहे, तर तिला हा जो आजार आहे ट्युबरक्युलोसिस म्हणजेच काय, तर क्षयरोग जो आहे तो तिला झालेला आहे. अशी जी माहिती आहे ती पूर्ण कुणाला दिलेली आहे, तर जे कथाकार आहेत त्यांना ही माहिती नर्सच्या द्वारे मिळालेली आहे. आणि मग बघा हे नर्स ह्या कथाकारांना जेव्हा त्यांच्या जे 3 मुलं आहेत त्यांच्याबद्दल काय माहिती पडलेलं आहे, तर त्यांची जी हिस्ट्री आहे आता ती नर्सकडून ह्या कथाकारांना पूर्णपणे माहिती झालेली आहे. मग द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टेअर ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आता हे नर्स काय सांगत आहे की ती जी मुलगी आहे त्या मुलीला काय झालेलं आहे, तर क्षयरोग झालेला आहे. आणि त्यामुळे हे जे मुलं आहेत ते काय करत आहेत, तर काबड कष्ट करून पैसे जमा करत आहे, एकत्र करत आहे आणि त्याच्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी जो काही खर्च लागत आहे हे मुलं ते पे करत आहे. मग त्यासाठी हे मुलं काय करत आहे, तर कुठलंही काम लहान मोठं न मानता मिळेल तेच काम काय करत आहे, तर हे मुलं करून त्यांच्या बहिणीची जी ट्रीटमेंट आहे ती करत आहे. मग सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. म्हणजेच ते मुलं असं नाही दाखवते की आम्ही युद्धामुळे काय झालेलो आहोत, तर खचलेलो आहोत किंवा युद्धामुळे आमचं जे मनोबल आहे ते तुटलेलं आहे, असं ते त्यांच्या बहिणीसमोर काय करत नाही आहे, ओपन करत नाही आहे. म्हणजेच आमची जी एकाग्रता आहे ते टिकून आहे आणि आम्ही देखील एका चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत असे ते त्याच्या बहिणीला दाखवत आहेत. पण मुळात ते मुलं जे आहेत, कष्टाळू जे मुलं आहेत, ते कुठे राहत होते, तर एका आडोशाला राहत होते, एका शेल्टर खाली ते राहत होते. तिथे त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय नव्हती आणि कधी उपास करून देखील, कधी काही न खाता देखील ते काय करत होते, तर झोपत होते. अशा प्रकारे ते जो मिळेल तो दिवशी ते काय करत होते, तर मिळेल ते काम करायचे. कधी खायला मिळायचं, कधी नाही मिळायचं, पण आपल्याला पैसा एकत्र करायचा आहे आणि आपल्या बहिणीचे काय करायचे आहे, तर ट्रीटमेंट करायचे आहे. यावरतीच त्यांचं काय होतं, तर पूर्णतः फोकस होतं. आणि आपण आपलं जे मनोधैर्य आहे ते खचलेलं नाही आहे हे त्यांच्या बहिणीला त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून ते अगदी उत्साहाने त्यांच्या बहिणीजवळ जायचे आणि जे काही पैसे जमा झालेले असतील त्यांच्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी ते देखील ते पे करत असायचे. मग दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिंग इन देअर ओन स्पेशल एट स्टबल वे. आता इथे आपल्याला माहीत आहे की एका युद्धामध्ये काय झालेलं आहे, तर त्यांचं संपूर्ण जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे आणि बहिणीला देखील असा आजारपण जो आहे तो जडलेला आहे. मग यातून बाहेर निघायचं बरं कसं, तर त्यांचं धैर्य जे आहे त्यांनी एकवटलेलं आहे, त्यांचं मनोबल जे आहे ते तुटलेलं नाही आहे, तर त्यांनी एकत्र केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ते दोघंही भाऊ जे आहे ते खंबीर झालेले आहे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी. आणि त्यांनी हे सुद्धा निश्चय केलेला आहे की त्यांची जी काही बहीण आहे तिला देखील आपल्याला हे जाणीव करून द्यायचं नाही आहे की आपली जी परिस्थिती आहे ती कशी आहे, तर हलाखीची आहे. मग दिस स्टोरी डिक्शनरी टॉक्स अबाउट हाऊ टू द ॲप्लिफिकेशन सेज वेअर देअर इज विल देअर
वे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आपली परिस्थिती जी आहे ती कशीही असली तरी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या येणाऱ्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक परिस्थितीला आपल्याला फेस करायचं आहे आणि तेही आनंदाने फेस करायचं आहे. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती जर भीती असेल किंवा आपल्या चेहऱ्यावरती असं दिसून येत असेल की नाही आता आम्ही काय करत आहोत, तर खूप कष्ट करत आहोत तुझ्या आजारासाठी, हे जे आहे ते देखील त्यांनी त्यांच्या बहिणीला दिसू दिलेलं नाहीये. आणि खंबीरपणे हे जे 2 मुलं आहेत ते उभे राहिलेले आहेत त्यांच्या बहिणीच्या इलाजासाठी. जो काही बहिणीला आजारपण झाला होता, त्या आजारपणातून आपली बहीण बाहेर कशी निघेल हा एकच विचार जो आहे त्या दोघा भावांच्या मनामध्ये होता. तर बघा, अशा प्रकारे आपला जो लेसन आहे तो इथे पूर्ण झालेला आहे आणि त्याचे काही हार्ड वर्ड्स जे आहेत ते आता आपण इथे घेणार आहोत. बघा, वर्ड मिनिंग म्हणजेच आपल्याला माहिती आहे की जो शब्दांचा अर्थ आहे तो देखील आपण इथे आता घेणार आहोत. तर पहिलं आहे कर्व अन आरड्या. मीन्स काय आहे की क्रिएट ऑन स्टॅब्लिश अन आरड्या. म्हणजेच आपण एक कल्पनाशक्ती करत असतो आणि त्या कल्पनाशक्तीद्वारा आपण काय करत असतो की आपल्याला एखादा जर बिझनेस करायचा असेल, एखादा व्यवसाय करायचा असेल, तर बघा आपण काही आयडिया ज्या आहेत त्या काय करत असतो, स्टॅब्लिश करत असतो, क्रिएट करत असतो की मी असं केल्याने ह्या गोष्टी काय होणार आहे, तर घडून येणार आहेत. मग दुसरं आहे एन्काउंटर्स. म्हणजेच काय, तर मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टली. म्हणजेच इथे याचा अर्थ काय होणार आहे की भेटणे. आपल्याला माहीत आहे की जेव्हा कथाकार जो आहे तो त्यांच्या बहिणीला जो कथाकार आहे तो त्या 2 मुलांना कुठे भेटलेला आहे, तर आज जे पर्वत आहे त्या पर्वताच्या पायथ्याशी हा जो कथाकार आहे तो भेटलेला आहे. मग दुसरं आहे फॉरबिड्स. मीन्स काय, तर डिसअलाउ. म्हणजे जेव्हा आपण बघितलं होतं की हे जे 2 मुलं आहेत स्ट्रॉबेरीज विकत होते त्या सिग्नल जवळ, त्या आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी जेव्हा हे 2 मुलं काय करत होते, स्ट्रॉबेरीज विकत होते, तेव्हा कथाकाराच्या ड्रायव्हरने काय सांगितलेलं की तुम्ही यांच्याकडनं फ्रूट्स विकत घेऊ नका. त्यांनी मनाई करून देखील काय केलेलं आहे, तर त्यांनी मनाई करून देखील जो कथाकार आहे त्यांनी जे फ्रूट्स आहेत ते मात्र विकत घेतलेले आहेत. मग बघा, एम्फासाइज म्हणजेच काय की स्ट्रेस अपॉन. आणि इथे याचा अर्थ होतो की जोर देणे. म्हणजेच बघा, जे लेखक आहे किंवा कथाकार आहे त्यांनी काय केलेलं आहे की हे जे 2 मुलं आहेत जे काबड कष्ट करत होते, खूप मेहनत करून ते पैसे जमा करत होते, तर त्यांची उत्सुकता ताणलेली होती की नेमकं हे मुलं कुणासाठी आणि का बरं असं त्यांचं बिहेवियर आहे. तर नेक्स्ट आहे इंटिमेसी. म्हणजेच क्लोज रिलेशनशिप. म्हणजे जवळीकता आपण म्हणतो ती जास्त होती कुणामध्ये, तर ते 2 भाऊ जे आहेत ते जे कष्ट कुणासाठी करत होते, तर त्यांची जी बहीण आहे, सिस्टर आहे, जिला क्षयरोग झालेला होता, त्यांच्यासाठी ते 2 भाऊ काय करत होते, तर खूप कष्ट करत होते. नंतर आहे रिव्हेल म्हणजे शो रिलेशनशिप. इथे रिलेशनशिप म्हणजेच जे काही नाते संबंध आहे ते दाखवणे. मग आहे रिसेंबल म्हणजे हॅव अ सिमिलर ॲपिरियन्स. आणि नेक्स्ट आपण इथे सांगू शकतो की इंट्रोड्यूस म्हणजेच कम टू अ प्लेस वेअर वन इज अनइन्व्हायटेड. म्हणजेच जेव्हा जे कथाकार आहे ते जेव्हा त्या 2 भावांना बघितलं की हे इमारतीमध्ये जात आहेत, पण कशासाठी जात आहेत, यासाठी जे नॅरेटर आहे ते देखील कुठे गेलेले, इमारतीमध्ये गेलेले. पण जेव्हा ते त्या मुलीला भेटले, बहिणीला भेटले, त्यामध्ये मात्र ते काय झालेले नाही, तर इंट्रूड झालेले नाहीये, कारण त्यांना तशी परमिशन नव्हती, म्हणून ते काय झाले नाहीत, तर त्यांच्यामध्ये सामील झालेले नव्हते. मग आहे हार्ट रीडिंग म्हणजेच काउजिंग ग्रेट सॉरो. आता इथे जो कथाकार आहे त्यांच्या मनामध्ये त्या मुलांविषयी काय झालेलं, तर एक सॉफ्ट कॉर्नर जो आहे, एक दयाळूपणा जो आहे तो तयार झालेला होता. नंतर आहे नॉट शेकन देअर स्पिरिट. त्यांची जी आत्मा आहे ती दुखावली गेलेली नव्हती. मग आहे सबटल म्हणजेच डिफिकल्ट टू फाइंड आउट. इथे सूक्ष्म याचा अर्थ होतो. मग आहे डिस्टिंक्टली म्हणजे क्लिअरली. जसं की स्पष्टपणे. जे मुलं जे 2 होते ते कसे होते, सच्चे होते, अगदी स्पष्ट बोलणारे होते. मग आहे ॲप्लिफिकेशन फोकस ऑन अ स्टेटमेंट.
त्यांचं फोकस कुठे होतं, तर त्यांचं पूर्णतः फोकस होतं की आपली जी बहीण आहे ती काय होणार आहे, या क्षयरोगामधून मुक्त व्हावी, हीच ह्याच्यावरतीच त्यांचा काय होता, तर फोकस होता. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण हे जे 3.4 द टू जेंटलमेन ऑफ अरेना ही जी स्टोरी आहे ते आपण लर्न केलेली आहे.